प्रभूची स्तुती असो प्रियानो, आजच्या या वेळेसाठी की परमेश्वराने आपल्याला सुंदर रीतीने भक्ती करण्यासाठी ऑनलाईन जरी म्हटलं प्रियानो तरी देवाची स्तुती असो. सर्व तांत्रिक बाबी परमेश्वर आशीर्वादित करत आहे. यावेळेला वचनामध्ये जाण्याआधी आपण प्रार्थना देखील करूया. विशेष प्रियानो एक प्रार्थना विनंती आलेली आहे. पास्टर भागचंद आगळे, ज्यांना आपण मार्कस आगळे म्हणून ओळखतो, त्यांची विनंती आहे. त्यांची आई प्रियानो आजारी आहे. कृपा करून सर्वांनी प्रार्थना करावी ही विनंती त्यांनी पाठवलेली आहे. आणि म्हणून यावेळेला प्रियानो आपण वचनासाठी प्रार्थना करत असताना आज पास्टर आगळे यांच्या आईसाठी देखील प्रियानो आपण प्रार्थना विनंती करूया. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, विशेष प्रभू आम्ही धन्यवाद देतो की आम्ही खरोखर तुझी उपासना एका आत्म्याने, एका दिलाने, खऱ्या अंतःकरणाने प्रभू आम्ही करू शकलो. आणि खरोखर प्रभू तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. तुला देखील प्रभू विश्वास आहे. आम्हा सगळ्यांच्या जीवनाद्वारे प्रभू आशीर्वाद मिळालेला आहे. आज वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आणि प्रभू वेगवेगळ्या घरामध्ये जरी प्रभू आम्ही बसलेलो आहोत तरी देखील तुझी उपस्थिती त्या प्रत्येकाबरोबर आहे. कारण त्यांचं जीवन, त्यांचं कौटुंबिक आणि प्रभू वैयक्तिक जीवन तू पाहत आहेस. जरी प्रभू परमेश्वर यावेळेला ऑनलाईन असलं तरी देखील प्रभू सर्व कुटुंबियांना प्रभू तुझ्या आत्म्याने प्रभू परमेश्वर तू मार्गदर्शन केलेलं आहे की आम्ही खरोखर कुटुंब या नात्याने जसं मंदिरामध्ये तुझी भक्ती करत होतो, कुटुंब या नात्याने एकाच ठिकाणी प्रभू आम्ही सर्वजण बसून तुझं गौरव करत आहोत. सर्व कामकाजापासून, सर्व अडीअडचणींपासून, सर्व प्रभू दबावापासून, काळजी चिंतापासून प्रत्येकाला प्रभू तू दूर ठेव आणि तुझ्या सान्निध्यामध्ये बसून तुझी उपासना करण्यास प्रभू तू मदत कर. असं होऊ देऊ नको प्रभू की काम करत असताना त्यांनी तुझी भक्ती करावी, परंतु एकाग्रतेने. आम्ही उदाहरण प्रभू परमेश्वर तुझ्या वचनामधून जसं वाचत आहोत, मार्था आणि मरिया, मार्थेसारखं प्रभू कुणाला होऊ देऊ नकोस, परंतु वचनाची प्रभू परमेश्वर प्रत्येकाला आवड असू दे आणि त्यांनी खरोखर मरियासारखं तुझ्या चरणाजवळ बसून नम्रतेने स्वतःला प्रभू तुझ्या हातात सादर करून वचन ग्रहण करण्यास सहाय्य कर. आम्ही विशेष यावेळेला प्रभू आजारी प्रियजनांपैकी प्रभू आम्ही पास्टर आगळे यांच्या आईसाठी प्रार्थना करत आहोत. यावेळेला प्रभू या मातेला प्रभू तू स्पर्श करावा. जे काही प्रभू परमेश्वर अडचण आहे, त्रास आहे, शारीरिक व्याधी आहे, प्रभू आमच्यापेक्षा तुला चांगले माहीत आहे. यावेळेला जिथे कुठे ते आहेत प्रभू त्यांना तू स्पर्श करावा. त्यांना आरोग्य मिळेल असं तू होऊ दे. डॉक्टरांचे औषधोपचार आशीर्वादाचे होईल आणि सर्व प्रभू भयापासून, काळजी चिंतेपासून प्रभू त्या मातेला आणि खरोखर आगळे पाळक साहेब त्यांच्या प्रिय कुटुंबियांना सगळ्यांना प्रभू तू आशीर्वाद दे अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. ये प्रभू, आम्ही पुन्हा एकदा आमचं स्वतःचं जीवन देखील तुझ्या हातात देत आहोत. मनुष्याचं शहाणपण नाही तर आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला लाभ होते. वचन वाचत असताना, बोलत असताना, ऐकत असताना प्रभू सर्वांवरती तुझ्या आत्म्याचं वरदस्त असू दे. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐकतात. फादर्स डे आहे प्रियानो. पित्याचा दिवस, पितृवार, आणि त्याच अनुषंगाने प्रियानो आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण येत आहोत. त्याआधी मी आभार मानत आहे. आज ब्रदर बळीत आणि त्याच रीतीने वाघमरे अंकल आणि आशू म्हणजे आशिष मकासरे यांनी भक्तीमध्ये भाग घेतला. देवाची स्तुती असो. आपण याच उद्देशाने खरं तर गुगल मीटवरती आपण प्रियानो भक्ती घेत आहोत की आपण सर्वांनी भक्तीमध्ये सहभाग व्हावा. आपण पाहूया एकमेकांना आणि माझा विश्वास आहे की तुम्हाला यामधून आशीर्वाद मिळत आहे. मागील वर्षी देखील प्रियानो लॉकडाऊन होतं आणि त्यामुळे आपण मंदिरामध्ये येऊ शकलो नाही. मागील वर्षी देखील फादर्स डे त्यावेळेला पंचमंडळातले आपले जे पुरुष आहेत त्यांनी भक्ती चालवली होती. आणि आज देखील प्रियानो लॉकडाऊनसारखीच किंवा लॉकडाऊनच आहे
आणि आपण फादर्स डे जो आहे परत एकदा आपापल्या घरामध्ये राहून प्रियानं साजरा करत आहोत. आज ह्या फादर्स डेच्या निमित्ताने सर्व जगामध्ये जे पिता आहेत त्यांची देखील प्रियानं आठवण करून, तशी आठवण पित्याची नेहमीच राहत असते, परंतु विशेष करून या दिवसांमध्ये आपण प्रार्थना देखील त्यांच्यासाठी करत असतो आणि देवाच्या वचनामधून जे आपल्याला मार्गदर्शन आहे ते प्रियानं आपण घेत असतो. आज जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो लूक ऋषिवर्तमान आणि त्याचा 8वा अध्याय आणि 49 पासून 56 वचनापर्यंत वाघमारे अंकल यांनी आपल्यासाठी वाचलेला आहे. आणि ह्या शास्त्रभागामध्ये आपल्याला समजून येत आहे, जर आपण लूक 8वा अध्याय आणि 41 वचन जर वाचलं तर आपल्याला तिथे दिसून येईल थोडीशी 49च्या पुढे जे गोष्ट आपल्याला वाचायला मिळत आहे त्याची एक पार्श्वभूमी एका वचनामध्ये दिलेली आहे. लूक याचा 8वा अध्याय आणि 41 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा पहा याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला, तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. याईर नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो सभास्थानाचा अधिकारी आहे. याईर नावाचा व्यक्ती आहे, सभास्थानाचा तो अधिकारी आहे. याचा अर्थ काय होतो प्रियानो, की याईर नाव हा व्यक्ती सभास्थानाचा अधिकारी म्हणजे जे परमेश्वराचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये प्रियानो तो देवबापाची सेवा करणारा होता. आणि नुसतीच सेवा नाही तर तो अधिकारी होता. अधिकारी म्हणजेच काय तर कोणी शास्त्रभाग आज वाचावा, कोणी त्यावरती बोलावं, त्याचं नियोजन करण्याचं काम, आणि तो स्वतः देखील ते करत होता. हे सर्व नियोजन करण्याचं काम मंदिरामध्ये हा याईर नावाचा मनुष्य करण्याचा तो त्याचा एक अधिकारी होता. म्हणजे देवाच्या उपासनेमधला आजच्या काळामध्ये जसं पाळक म्हणतो आपण, तशापैकी तो पाळकच होता त्या काळामधला. आणि म्हणून तिथं म्हटलंय की तो सभास्थानाचा अधिकारी होता. आज आपण बघत आहोत की या याईर नावाच्या मनुष्याला एक मुलगी होती. त्या मुलीच्या दृष्टिकोनातून आपला बाप किंवा तिचा जो पिता आहे तो कसा होता किंवा कसा दिसलेला आहे. तर त्याबद्दल प्रियानो 3 वेगवेगळे मुद्दे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि म्हणून या मुलीच्या दृष्टिकोनातून तिचा बाप कसा होता हे आपल्याला पाहण्याआधी याईरबद्दल आपल्याला माहिती घेतलेली आहे की तो सभास्थानाचा अधिकारी आहे आणि तो एक पिता देखील आहे. म्हणजे त्याची एकुलती एक मुलगी म्हटलेलं आहे आणि त्या एकुलती एक मुलगी मरण पावलेली आहे, अशी परिस्थिती आलेली आहे. आता इथं लिहिलेलं आहे की ती मरणास टेकलेली आहे. दुसऱ्या शुभवर्तनामध्ये काही ठिकाणी म्हटलेलं आहे की ती मरून गेली होती, पण तरी देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला बोलवलं होतं. पण आता या ठिकाणी आपण वाचत आहोत की ती मरणास टेकलेली आहे. म्हणजे आता अगदी शेवटची वेळ तिच्या जीवनामध्ये आलेली आहे, घटका आलेली आहे. पण तरी देखील एक बाप या नात्याने मुलीला वाचवण्यासाठी त्याचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमधून प्रियानो आपल्याला काही गोष्टी दिसणार आहेत. आणि म्हणून ती मुलगी असं म्हणत नव्हती आजच्या काळातल्या काही तरुणी आपल्या आईवडिलांना, आपल्या आजी आजोबांकडे लक्ष देताना किंवा त्यांच्याबरोबर राहत असताना म्हणतात ते खूप जुन्या विचारांचे आहे, की ते त्यांची फॅशन, त्यांची सर्व वागणं हे आजच्या पिढीमध्ये नाही आहे, अशी बोलणारी ती मुलगी नसावी माझा विश्वास आहे. जरी ती 12 वर्षाची आहे, परंतु ती आपल्या बापाच्या जीवनामध्ये काय बघत आहे. पहिली गोष्ट आपण बघत आहोत 41 वचनामध्ये, तेव्हा पहा याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला, तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून
त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केलेली आहे. या मुलीच्या दृष्टिकोनातून पहिला मुद्दा आज प्रियानो म्हणत आहे मी, की त्याला येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये जाण्यास कुठलीही लाज वाटलेली नाही. आपल्याला माहिती आहे आता हा याईर सभास्थानाचा अधिकारी आहे, म्हणजे एक यहुदी आहे. आणि यहुदी लोकांप्रमाणे, विचारांप्रमाणे येशू हा देव नाही आहे, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून, सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून तो एका सुताराचा मुलगा आहे. त्याचा बाप योसेफ, त्याची आई मरिया ही त्यांना चांगल्या रीतीने माहीत आहे. परंतु या मुलीच्या दृष्टिकोनातून आपण बघत आहोत की पहिला मुद्दा आहे की तिने आपल्या बापाला पाहिलेला आहे की तो येशूच्या चरणाजवळ जाण्यासाठी लाजलेला नाही आहे, त्याला लाज वाटलेली नाही आहे. साहजिकच आहे, त्याची मुलगी आता मरणास टेकलेली आहे आणि कुठल्याही बापाला नेहमी वाटणार की ती मरू नये आणि तिने जगावं, तिने वाचावं, आणि त्यासाठी जगामध्ये जे काही त्याला उपलब्ध असेल ते मिळवण्यासाठी तो निश्चितच धडपड करणार आहे. आता यहुदी आहे, पण बाकीच्या लोकांसमक्ष तो येशूच्या चरणाजवळ गेलेला आहे. तो यहुदी आहे, सभास्थानामधला अधिकारी आहे, आणि यहुदी चालीरीतीनुसार यहोवा सोडून आपल्याला दुसरा कुठलाच देव नाही असं यहुदी लोक म्हणत असताना देखील हा मात्र सर्व गर्दीमध्ये लोकांसमोर ते विचार बाजूला ठेवतो आणि येशूच्या चरणाजवळ जात आहे. त्या मुलीच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर याईर हा येशूच्या चरणाजवळ जाण्यासाठी धजलेला नाहीये. असं त्याने कुठलाही संकोच दाखवलेला नाहीये की मी एक अधिकारी आहे आणि अधिकारी म्हणून मी जे काही लोकांना सांगत असतो किंवा माझ्या हाताखाली जे नोकर चाकर आहेत त्यांच्यासमोर मी कसं काय एखाद्या व्यक्तीसमोर की जो सुताराचा मुलगा आहे त्याच्यासमोर मी कसं काय पाया पडू आणि त्याला विनंती करू की तू माझ्या घरी ये, असला संकोच त्याने कुठल्याही प्रकारचा ठेवलेला नाही. पण येशूच्या चरणाजवळ तो एकदम धावून गेलेला आहे आणि नम्र झालेला आहे. आणि तिथं वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो त्याच्या पाया पडून त्याला घरी येण्याची विनंती करत आहे. म्हणजे मुलीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाण्यासाठी किंवा त्याची मदत मुलीच्या वतीने तो विनंती मांडत आहे खरं तर, की बाबा कसंही करून माझ्या मुलीसाठी तू कार्य कर म्हणून. लोकांसमक्ष तो गेलेला आहे, त्याला लाज वाटलेली नाहीये, त्याने कुठलाही संकोच बाळगलेला नाहीये. बाकीच्या पवित्र शास्त्रामधील गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर कर्नेलियस नावाचा एक व्यक्ती होता. नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की कर्नेलियसला देखील देवदूतांनी त्याला दर्शन दिलं की बाबा पेत्र नावाचा मनुष्य आहे, त्याला आपल्या घरी घेऊन ये. तर कर्नेलियसने काय केलेलं आहे की त्याच्या 2 चाकरांना बोलवलेलं आहे आणि एक त्यातला धार्मिक जो चाकर आहे त्याच्या हातामध्ये निरोप दिलेला आहे आणि त्या 3 चाकरांना पाठवून सांगितलं की त्याला पेत्राला आपल्याकडे घरी घेऊन या. याईरने तसं करू शकला असता, पण याईरने तसंही काही केलेलं नाहीये की त्याने नोकरांना पाठवलं, त्याने त्याच्या बायकोला पाठवलं नाही, त्याने कदाचित त्याच्या नातेवाईकांना पाठवलं नाही. परंतु विशेष महत्त्वाची गोष्ट आहे की याईर हा स्वतः येशूच्या चरणाजवळ गेलेला आहे. त्याचं सर्व सभास्थानामधलं अधिकारी पद त्याने नाकारलेलं आहे किंवा झिडकारलेलं आहे. थोडक्यात जबाबदारी झिडकारलेली नाही, परंतु जे मान सन्मान त्या ठिकाणी अधिकारी म्हणून असतो सभास्थानामध्ये तो त्याने बाजूला ठेवलेला आहे आणि स्वतः येशूच्या चरणाजवळ तो गेलेला आहे. आज प्रियानो, आपण जर आपल्या कुटुंबियांकडे, समाजाकडे जर आपण बघितलं तर आज प्रियानो ख्रिस्ती समाज हा
वेगवेगळ्या रीतीने दुभागत चाललेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन स्वतःला नम्र करून घेणं जे गरजेचं आहे, आज तसं प्रियांनो प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबातल्या पित्याने सुद्धा करणं अपेक्षित होतं, पण प्रियांनो तसं होत नाही आहे. कारण घरातील जे पिता आहेत, वडील म्हणून जे आहेत, आज प्रियांनो ते रविवारच्या दिवशी देखील भक्तीला बसणं त्यांच्याकडून होत नाही आहे. त्यांना दुसरी कामं महत्त्वाची झालेली आहेत. त्यांचा बिझनेस त्यांना महत्त्वाचा झालेला आहे. त्यांचे बिझनेस पार्टनर महत्त्वाचे आहेत, नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत, उपजीविका महत्त्वाची आहे, नातेसंबंध महत्त्वाचे आहेत. आणि रविवारच्या दिवशी जी भक्ती करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जो वेळ दिलेला असतो, तो आपल्या कुटुंबासमवेत भक्तीमध्ये न बसल्यामुळे आज घरातले विचार देखील प्रियांनो दुभागत चाललेले आहेत. बऱ्याच कुटुंबांमध्ये लॉकडाऊनच्या आधी देखील प्रियांनो भेटीगाठी ज्या वेळेला होत असतात, आपल्या मंडळीतले देखील किंवा इतर मंडळीतले देखील, तर तिथं पाहायला मिळतं की वडील माणूस जो आहे किंवा पिता जो आहे तो आपल्या बायकोला आणि मुलांना म्हणतो, का रे तुम्ही रविवारी जात नाही का चर्चला? रविवारी भक्तीला जात जा तुम्ही, असं तो दुसऱ्यांना सांगत असतो. म्हणजे जसं एखादा खेकडा असतो, तो खेकडा सांगत असतो मुलांना, सरळ चालायचं बरं का. आणि जेव्हा मुलं विचारतात की बाबा सरळ कसं चालायचं पप्पा, खेकडा कसा चालतो, नेहमी तिरका तिरका चालत असतो. आणि तो म्हणतो, अरे काय तुम्ही सगळे तिरके चालतात, सरळ चालत जा. मग लहान मुलं त्या खेकड्याचे विचारतात, पप्पा तुम्हीच दाखवा ना सरळ कसं चालायचं. तो म्हणतो, हे बघा असं चालायचं. तो चालताना कसं चालतो, खेकडा तिरकत चालतो. आज ख्रिस्ती समाजामध्ये महत्त्वाचा पिता आहे प्रियांनो. फादर्स डे जरी आपण म्हटलं, पण तरी देखील कित्येक कुटुंबांमध्ये या फादर्सची स्वतःची चाल, त्याचे वागणूक हेच प्रियांनो तिरकी झालेली आहे. पण घरातल्या लोकांना प्रियांनो तो सांगत असतो, आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना, मुलींना, सगळ्यांना सांगतो, तुम्ही चर्चला जात जा बरं का. ज्यावेळेला अशी परिस्थिती असते प्रियांनो, त्यावेळेला कुटुंब देवाच्या वचनामध्ये जरी ते असलं, परंतु आज कितीतरी खोटे शिक्षक प्रियांनो समाजामध्ये फिरत आहेत. नक्की कोणतं शिक्षण त्यांना मिळत आहे, ते खरंच जिवंत देवाची उपासना चांगल्या रीतीने करत आहेत का नाही, हे पाहण्यासाठी तो स्वतः जातीने तिथं नसतो. आज ही शोकांतिका झालेली आहे प्रियांनो. सगळ्याच कुटुंबाबद्दल मी म्हणत नाही, परंतु बऱ्याच कुटुंबांमध्ये प्रियांनो परिस्थिती तशी झालेली आहे की रविवारच्या दिवशी स्वतः तो पिता जो आहे देवाच्या चरणाजवळ आलेला नाही. पण याईरच्या बाबतीत जर बघितलं प्रियांनो, आपल्या मुलीच्या वतीने तिला आरोग्य मिळावं यासाठी प्रियांनो तो येशूच्या चरणाजवळ गेलेला आहे. आणि म्हणून 41 वचन ही थोडी पार्श्वभूमी आहे की तेव्हा याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला, तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी. प्रियांनो विनंती तो करत आहे. आज सुद्धा पित्याने घरातला जो मुख्य म्हणून प्रियांनो परमेश्वराने त्याला नियुक्त केलेला आहे, आज त्याने सुद्धा धैर्याने आणि कुठल्या प्रकारचा संकोच न बाळगता येशूच्या चरणाजवळ येणं प्रियांनो फार गरजेचं झालेलं आहे. की जेणेकरून प्रियांनो आपल्या घरातला बापच देवाच्या चरणाजवळ कशा रीतीने येत आहे हे जर त्याला समजत आहे का प्रियांनो, करत आहे तो, तर घरातले बाकीचे प्रियजन देखील प्रियांनो येशूच्या चरणाजवळ तसेच येतील. किंबहुना त्याची मुलंसुद्धा येत्या दिवसांमध्ये त्याच प्रकारे ते देवाच्या चरणाजवळ प्रियांनो ते सुद्धा वडील होतील, त्यावेळेला प्रियांनो तसं करतील. आज ही फार महत्त्वाची गोष्ट प्रियांनो झालेली आहे. किती फरक पडेल बघा विचार करून प्रियांनो. जर खरंच घरातील प्रत्येक पिता अगदी त्याप्रमाणे प्रियांनो काटेकोरप्रमाणे प्रियांनो आपलं जीवन जसं जगत आहे, बाकी सर्व गोष्टींमध्ये तो चांगलं जगतो, परंतु आध्यात्मिक रीतीचं मार्गदर्शन त्याने नुसतं बोलण्यानेच नाही तर स्वतःच्या कृतीने करून दाखवावं. याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तिच्या पित्याकडे, तर तिने नक्कीच पाहिलं असेल की येशूच्या चरणाजवळ जाण्यासाठी जरी माझा बाप सभास्थानाचा अधिकारी आहे, तो पाळक आहे तिथला,
परंतु येशूच्या चरणाजवळ जाण्यासाठी त्यांनी कुठलाही संकोच बाळगला नाही. त्याचं पद आणि त्याचा सन्मान आणि लोक काय म्हणतील याचा विचार न करता प्रियांनो तो सरळ येशूच्या चरणाजवळ झुकलेला आहे. धन्य आहेत ते पिता प्रियांनो की जे देवाच्या चरणाजवळ स्वतःहून जातात आणि प्रियांनो त्याचं कुटुंब त्याच्या मागे चालत जात आहे. धन्य आहेत ते पिता. त्याला प्रियांनो आपण म्हणू की हा घराचा मेंढपाळ आहे, हा मुख्य आहे, त्याला आपण म्हणू प्रियांनो. कारण मेंढपाळ प्रियांनो आपल्याला माहिती आहे गुराखी आणि मेंढपाळ याच्यामध्ये फरक आहे. मेंढपाळ जो आहे तो पुढे चालतो आणि त्याच्या मागे मागे मेंढरं चालत असतात. गुराखी जो असतो तो गुराढोरांच्या मागे असतो, त्यांना हाकलत असतो. तुम्ही जर घराचे मुख्य आहात, तुम्ही जर स्वतःला प्रियांनो कुटुंबाचा हेड म्हणता, मी मुख्य आहे, तुम्ही जर ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहात तर तुम्ही गुराखी नाही आहे की तुमच्या मुलांना बायकोला सगळ्यांना म्हणायचं चल रे चर्चला, बसा रे भक्तीला. नाही, तुम्ही स्वतः रोल मॉडेल होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही करताल तशी तुमची मुलं, तुमची मुली, तुमचं कुटुंब प्रियांनो त्याप्रमाणे पाऊल ठेवणार आहे. आता हे फक्त पाळकाच्याच घरामध्ये व्हायला पाहिजे असं नाही प्रियांनो, परंतु देवबापाने प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबामध्ये ही अपेक्षा केलेली आहे की प्रत्येक स्वतःला जर तुम्ही ख्रिस्ती म्हणवता, जर स्वर्गीय पिता जर आपला देव म्हणता किंवा त्या देवाला स्वर्गीय पिता म्हणता, तर त्याच्या चरणाजवळ जाणं हे स्वतःचं कार्य प्रियांनो करणं गरजेचं आहे. मगच बाकीचे लोक आपल्या कुटुंबातले तुमचं अनुकरण ते करतील. सो याईरच्या दृष्टिकोनातून किंवा याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून आपला पिता येशूच्या चरणाजवळ किंवा येशूला शोधण्यास तो लाजलेला नाही किंवा त्याला लाज वाटलेली नाही. दुसरा मुद्दा, आज आपण बघत आहोत याईरच्या जीवनाद्वारे देखील की तो येशूकडे गेला एवढंच नाही, परंतु वचनामध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे 41 वचनाचा दुसरा भाग काय म्हणत आहे, त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. आपल्या घरी ये तू, त्याने विनंती केलेली आहे तू घरी ये. म्हणजे याईर आपल्या कुटुंबामध्ये आहे, त्याची मुलगी आजारी आहे, नक्कीच त्याची पत्नी ही सुद्धा चिंतेमध्ये आहे. आपलं कुटुंब सोडून याईर येशू ख्रिस्ताकडे गेलेला आहे कारण आपल्या मुलीला बरं वाटावं म्हणून. येशू ख्रिस्ताची भेट घेतल्यानंतर तो फक्त म्हणत नाही की माझ्या मुलीला बरं नाहीये म्हणून, परंतु तो भेट घेतल्यानंतर त्याला म्हणते माझ्या घरी चल तू. म्हणजे याईर स्वतः येशूच्या चरणाजवळ आधी गेलेला आहे, त्यानंतर तो म्हणत आहे का त्या माझ्या घरी सुद्धा चल. देवाची स्तुती असो. पिता या नात्याने प्रियांनो याईर येशू ख्रिस्ताकडे घरी येण्यासाठी भीक मागत आहे, माझ्या घरी चल. आज धन्य आहेत ते प्रियांनो पिता की जे येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये प्रियांनो घेऊन येतात. आज बऱ्याच वेळेला घरामध्ये प्रियांनो आता येणं जाणं सगळीकडे बंद झालेलं आहे किंवा आपण सुरक्षित राहावं म्हणून प्रत्येकजण काळजी घेतो नाही का, की बाबा आपणही कुणाच्या घरी जाऊ नये. मला माहीत नाही बाकीचे लोक फिरत असतील, परंतु मी परत एकदा म्हणत आहे प्रियांनो, जर सरकार तिसऱ्या लाटेबद्दल बोलत आहे तर आपण काळजी घ्यावी. मला अजूनही काही कुटुंब म्हणत असतात पाळकसाहेब घरी या, प्रार्थना करा. मला आवडेल आणि आवडेल नाही, माझं काम आहे, ते कर्तव्य आहे, मला करणं गरजेचं आहे. पण आता ह्या दिवसांमध्ये प्रियांनो काळजी घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत अजून कोरोनाचा आपल्याला धोका आहे तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. आपली स्वतःची काळजी, कुटुंबाची काळजी आणि ज्यांच्या घरी आपण जातो त्यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या घरांमध्ये वयस्कर लोक आहेत तिथे सुद्धा प्रियांनो प्रार्थना करण्याची गरज आहे, पण ऑनलाईन माध्यमाद्वारे होत आहे. पण त्यावेळेला प्रियांनो अशा प्रकारे काही नव्हता.
आपण सुद्धा एकमेकांच्या घरी जात होतो, भेटी देत होतो. त्याच प्रकारे प्रियांनो, याईर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की तुम्ही माझ्या घरी या. धन्य ते लोक आहेत की जे आपल्या घरामध्येच नाही तर कुटुंबामध्ये येशूला आमंत्रण देत आहेत. कसं येशूला आमंत्रण देणारे लोक व्हावे प्रियांनो. मला माहीत नाही, आज घरातला पिता म्हणून कित्येक लोक संध्याकाळची कौटुंबिक प्रार्थना प्रियांनो ते घेत आहेत. मी वारंवार माझ्या सेवा कार्यामध्ये आत्तापर्यंत प्रियांनो सांगत आलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये नाही सकाळी सगळ्यांची दगदग असते, जाणं लवकर, कुणाचा वेळ कधी काय होतो, परंतु संध्याकाळच्या वेळेला प्रियांनो आपण सगळेजण घरी येत असतो. आपली जेवणाची वेळ ठरलेली असते. त्याच प्रकारे प्रियांनो आपल्या प्रार्थनेची वेळ सुद्धा प्रियांनो ठरवणं गरजेचं आहे. त्या प्रकारे प्रियांनो आपण एकत्र बसत असू आणि बसत असताना देवाची स्तुती असू. पण जे अजूनही प्रियांनो घरामध्ये एकत्र प्रार्थनेसाठी बसत नाहीये त्यांना प्रियांनो मी आव्हान करत आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. घराचे मुख्य या नात्याने, पिता या नात्याने प्रियांनो तुमच्यावरती परमेश्वराने जबाबदारी दिली की तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी, तुमची मुलं मुली, तुमचे सर्व प्रियजन जर एकत्र कुटुंब असेल तर प्रियांनो त्यांना ख्रिस्ताची भेट तुम्ही घालून देणं रोज गरजेचं आहे. ख्रिस्ताला याईरने घरी येण्याचं आमंत्रण दिलं. तशाच प्रकारे प्रियांनो आपण पित्या या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहोत की होय, तू आमच्या घरामध्ये रोज भक्तीसाठी ये, आम्ही तुझी उपासना करू, आम्ही तुझं गौरव करू. मग ती रात्रीच्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो आपल्याला माहिती आहे, जसं आपण भक्तीमध्ये प्रियांनो गीत गात असतो, शास्त्रभाग वाचत असतो, शास्त्रभागावरती मनन करत असतो आणि मग प्रार्थना देखील आपण करत असतो. ही रोजची भक्ती प्रियांनो कुटुंबाचं प्रियांनो मेज किंवा कुटुंबाचं प्रियांनो जो प्रार्थनेचं अर्पणाचं वेळ आहे तो रोज सायंकाळी होणं गरजेचं आहे. आज कित्येक घरामध्ये प्रियांनो हे पिता त्यांच्यावर असलेली जबाबदारी ते पार पाडत आहेत का नाही. यहोशुआ जसं प्रियांनो म्हणत आहे की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. त्याने प्रियांनो मोशेबरोबर सेवा केलेली होती आणि मोशेला देवाने कसे आशीर्वाद दिले हे यहोशुआने पाहिलं होतं. यहोशुआने प्रियांनो त्याच रीतीने ज्या वेळेला त्याच्यावरती जबाबदारी आली पूर्ण इस्रायल देशाची, त्यावेळेला त्या इस्रायल सर्व 12 वंशजांना प्रियांनो त्याने आव्हान केलेलं आहे. आयुष्यभर त्याने तर देवबापाची सेवा केलीच केली, परंतु ज्या वेळेला तो मरणास टेकला होता त्यावेळेला देखील तो म्हणत आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. असे म्हणणारे पिता, असं म्हणणारे पिता यहोशुआबरोबर प्रियांनो असले पाहिजे, किंवा यहोशुआच्या वाक्याबरोबर आपलं वाक्य प्रियांनो एकरूप व्हायला पाहिजे आजच्या काळामध्ये सुद्धा, की आम्ही सुद्धा मी आणि माझं घराणं, प्रत्येक पित्याने म्हटलं पाहिजे मी आणि माझे घराणे आम्ही परमेश्वराची उपासना करणार, आम्ही त्याची सेवा करणार. आज प्रियांनो कशा प्रकारची सेवा आपल्या घरामध्ये प्रियांनो कसल्या प्रकारचं शिक्षण येत आहे हे पित्याने प्रियांनो पाहायला पाहिजे. यूट्यूबवरती देखील प्रियांनो आज खूप भक्ती आणि खूप संदेश ऐकायला मिळत आहेत, परंतु ते खरे आहेत का खोटे शिक्षकांकडे ते वळालेले आहेत. आज कित्येक सेवकांचे संदेश प्रियांनो यूट्यूबवरती घरात बसल्या बसलेले आपल्याला ऐकायला मिळतात आणि तुम्ही ऐकत आहात, पण नक्की ते खरंच व्यवस्थित शिक्षण आहे का? खोटे संदेश ते खूप निघालेले आहेत. देवाच्या वचनामधूनच प्रियांनो ते आपल्याला शिकवतील आणि सांगतील, परंतु प्रियांनो आपल्याला पाहणं गरजेचं आहे की आपण खरंच जिवंत देवाची उपासना खऱ्या देवाच्या शिक्षणाप्रमाणे आपण करत आहोत का नाही. परमेश्वराचं वचन प्रियांनो आपल्याला स्पष्ट सांगत आहे की ज्या वेळेला याईर येशूच्या जवळ गेलेला आहे तिथं विशेष करून त्याने म्हटलेलं आहे, त्याने विनंती केलेली आहे, त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. जरी त्याची ती अडचण होती प्रियांनो, परंतु घरी आमंत्रण त्याला दिलेलं आहे. आज प्रियांनो कदाचित आपल्या घरांमध्ये
पवित्र शास्त्र असेल, काही घरांमध्ये काही लोकांनी वधस्तंभ लावलेला आहे. काही लोक काही घरांमध्ये वधस्तंभाच्या शेजारी पवित्र शास्त्र ठेवतात. काही लोक मेणबत्त्या लावत असतील, गळ्यामध्ये क्रॉस घातलेला असेल. परंतु प्रियानो, ह्या सगळ्या बाह्यकारी गोष्टी झालेल्या आहेत. जसं प्रियानो याईर येशू ख्रिस्ताला आपल्या घरी येण्याची विनंती करत आहे, त्याच प्रकारे प्रत्येक पित्याने आपल्या मुलांना, मुलींना, कुटुंबाला प्रियानो हे समजावून सांगणं गरजेचं आहे की आपल्या घरातच नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आमंत्रण द्यायला पाहिजे. पण ही गोष्ट प्रियांनो तो व्यक्ती त्याच वेळेला सांगू शकतो ज्या वेळेला स्वतः त्याने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये आमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून जर ही बाब बघितली तर तिने पाहिलेलं आहे की आपला बाप नुसताच येशू ख्रिस्ताकडे गेलेला असं नाही, तर येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ देखील त्याने पाया पडलेला आहे आणि त्याला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. त्याने सर्व पद बाजूला ठेवलेलं आहे. प्रिया, दोन गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत की तो येशूच्या जवळ तो गेलेला आहे आणि प्रियांनो सर्व पद लाज बाजूला ठेवून येशूला प्रियांनो शोधत आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की आपल्या घरी त्याने आमंत्रण त्याला येण्यासाठी दिलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण यामध्ये बघत आहोत प्रियांनो, आणि ती म्हणजे याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून म्हणजे घरी आल्यानंतर काय झालेलं आहे. घरी आल्यानंतर प्रियांनो मग आपण 49 वचनापासून पुढे वाचलेलं आहे की तिथे असं म्हटलेलं आहे, लूक शुभवर्तमान 8 अध्याय 49 वचन, तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाराच्या येशू येथून कोणी येऊन त्याला सांगितले, तुमची मुलगी मरण पावलेली आहे. तो बोलत आहे येशू ख्रिस्ताबरोबर आणि ह्या याईरच्या घरामधून एक अधिकारी आला आणि तो याईरला सांगत आहे की तुमची मुलगी मरण पावलेली आहे. आता गुरुजीला श्रम देऊ नका. झालं, संपलं तिचं सगळं. आता गुरुजीला बोलू नका. ती जिवंत होती तोपर्यंत बरे करू शकला असते हे, पण आता मात्र ती मरण पावलेली आहे, तर ह्या गुरुजीला तुम्ही श्रम देऊ नका. याईरचं मन नक्कीच खचलं असेल, तो ढासळला असेल तिथेच. पण आता काय झालं प्रियांनो, 50 वचनामध्ये ते ऐकून येशू त्याला म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. बाप या नात्याने प्रियांनो मुलीला बरं वाटावं यासाठी वाटेल ते करायला तो तयार होता. त्याने समाजाची कुठली प्रियांनो लाज बाळगलेली नाही. आपल्या अधिकारी म्हणून प्रियांनो स्वतःचं पद, मान, सन्मान त्याने त्या ठिकाणी पाहिलेलं नाही. परंतु येशूच्या चरणाजवळ लोकांच्या समवेत भर दिवसा निकोदेम सारखा नाही प्रियांनो. निकोदेम देखील प्रियांनो मंदिरातला याजक होता, पण तो भेटायला कधी आला येशू ख्रिस्ताला? रात्र झाल्यावरती तो भेटायला आला, कारण लोक काय म्हणतील, निकोदेम सारखा नाही झाला. परंतु भर दिवसा प्रियांनो येशू ख्रिस्ताला सगळ्यांसमोर तो आमंत्रण देत आहे. त्याच्या चरणाजवळ त्याच्या पाया पडलेला आहे, त्याला घरी बोलवण्यासाठी आमंत्रण देत आहे. आता मात्र त्याच्या कानामध्ये संदेश आलेला आहे की ती मरण पावलेली आहे. येशू ख्रिस्ताने त्याची परिस्थिती ओळखली, तो कुठल्या परिस्थितीतून चाललेला आहे. त्याच्या घरातली प्रिय व्यक्ती जिच्यासाठी तो एवढा काकुळतेने त्याच्याकडे विनंती करत होता, पाया पडलेला आहे, आता ती व्यक्ती जग सोडून गेलेली आहे, असा निरोप मिळाल्यानंतर येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. मरणाची वार्ता आलेली आहे, पण येशू ख्रिस्त सांगते ती बरी होईल. नंतरच्या भागामध्ये सुद्धा लोक हसले येशू ख्रिस्तावर आणि ते म्हणाले ती मरण पावली आणि हा म्हणतो झोपी गेलेली आहे ती.
50 वचनामध्ये मात्र फार महत्त्वाचं आहे प्रियानो, की परिस्थिती येशू ख्रिस्ताला देखील चांगली माहीत आहे. आपण कोणत्या दुःखामधून चाललेलो आहोत, कोणत्या त्रासामधून आपल्याला वेदना होत आहेत, या सगळ्या गोष्टी तो पाहून येशू ख्रिस्त त्याला धीर देत आहे. भिऊ नका, विश्वास मात्र धरा. भिऊ नका, विश्वास मात्र धरा. तो घाबरला, तो ढासळला, पण येशू ख्रिस्त तिथं असल्यामुळे त्याला धैर्य मिळालेलं आहे. नुसतं धैर्यच मिळालं नाही, त्याला आश्वासन देखील मिळालेलं आहे. कारण येशू काय म्हणते, भिऊ नका, विश्वास मात्र धरा. तो विश्वास डगमगतो प्रियानो. घरातले प्रियजन गेल्यानंतर विश्वास हालतो. माझ्या जीवनात का असं घडलं, माझ्याच प्रियजनांबरोबर का असं घडलं, माझ्याबद्दलच असं का होत आहे. विश्वास डगमगतो प्रियानो. पण येशू ख्रिस्त तिथं आहे, अजूनही येशू ख्रिस्त तिथं आहे. आणि म्हणून प्रियानो, येशूच्या चरणाजवळ प्रत्येक पित्याने जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत आत्ताच वेळ आहे तोपर्यंत ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे. आणि नुसतं चरणाजवळ जाऊन उपयोग नाही, तर त्याला आपल्या घरी आमंत्रण देणं प्रियानो गरजेचं आहे. त्याला बोलवणं गरजेचं आहे. आणि त्याला बोलवणं म्हणजे काय, तर आपली रोजची प्रियानो कौटुंबिक प्रार्थना, बायबल वाचन, गीत गाणं, देवाची भक्ती करणं प्रियानो. वेळ आहे. ज्या वेळेला अशा कुटुंबामध्ये गोष्टी घडतील प्रियानो, तिथं येशू उपस्थित असतो, देव आपल्याबरोबर उपस्थित असतो. आणि तो प्रियानो त्या परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला आणि मला हे शब्द बोलेल. जर अशी परिस्थिती आली तर काय, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, ती बरी होईल. 51 वचन म्हटलेलं आहे, नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. त्याचं त्रिकूट होतं प्रिया. आणि त्रिकूटमध्ये कोण कोण होतं, पेत्र, योहान आणि याकोब. 12च्या 12 शिष्य घेऊन गेला नाही तो आतमध्ये. शिष्यांपैकी देखील 3च. आणि बाकीचे लोक त्यांना पण नाही बोलवलं, फक्त आई वडिलांना आत बोलवलंय. ज्यांचा विश्वास होता, येशू ख्रिस्तावर विश्वास होता, ज्या विश्वासाने तो सभास्थानाचा अधिकारी याईर नावाचा मनुष्य येशूच्या चरणाजवळ गेला, त्याच्या पाया पडला, त्याला आपल्या घरी येण्यासाठी विनंती त्यांनी केलेली आहे, त्या आईबापाचा विश्वास मात्र दिसून येतो. आज घरातले मुख्य या नात्याने प्रियानो, प्रार्थनेच्या सहभागितेमध्ये आपण निवडकच लोक बसत असतो. सगळं गाव गोळा करत नसतो आपण. ज्यांचा देवावरती विश्वास आहे त्यांना मात्र आपण आमंत्रण देत असतो, या आमच्याकडे प्रार्थनेला, या येशू ख्रिस्ताबरोबर आपण प्रार्थना करू. आपल्या अडचणींमध्ये देखील प्रियानो सगळ्या गावाला बोलवत बसणं गरजेचं नाही आहे. आपल्या दुःखामध्ये प्रियानो सगळ्यांना आमंत्रण देऊ नका. दुःखात आपण देत नाही आमंत्रण, येतात लोक. पण प्रियानो, परमेश्वराच्या चरणाजवळ विश्वासांची सहभागिता देव आशीर्वादित करत असतो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की ते सर्व 3 जण जे आहेत, पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. 52 वचन, तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते. आता त्यावेळेला एक प्रथा अशी होती की ज्या घरामध्ये एखादी दुःखद घटना होते, मरण होतं एखाद्या घरात, कदाचित त्या घरातल्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी असे काही स्त्रिया बोलावल्या जायच्या, ज्याला आपण म्हणू की आजच्या काळामध्ये भाडे तत्त्वावरती, की ते रडण्यासाठी यायच्या. आणि त्यांना बोलवलं जायचं, रडण्यासाठी या म्हणून. आणि मग ते पैसे घेऊन रडायचे जोरजोरात, की इतरांना सुद्धा कळवते की यांच्या घरामध्ये दुःख झालेलं आहे. अशी प्रथा होती त्यावेळेला. ते लोक तिथं रडत बसले होते. पण पुढे काय झालं, एक 52 वचन, तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, ती झोपेत आहे. ती मेलेली नाहीये, ती झोपेत आहे. आता हे पैसे देऊन जे बाया रडत असतात,
त्यांनी असे कितीतरी रडण्याचे कार्यक्रम केले असतील आणि त्यांना माहिती असेल घरामध्ये काय होत असतं आणि ते जिथं बोलवलं जातं तिथं ते कसं रडतं. आता येशू ख्रिस्त सांगत आहे त्यांना की ती मेलेली नाही, ती झोपलेली आहे. आणि म्हणून 53 वचनात म्हटलंय, तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. आता ज्यांना खरंच दुःख झालेलं असतं ना, ते असल्या वाक्यावरती प्रियानो हसणार नाहीत. पण हसू लागल्यावरून समजतं की ते लोक भाडेतत्वेवर आले होते, त्यांचं काम रडणं होतं. आणि आता येशू ख्रिस्त ज्या वेळेला म्हणत ती मेली नाही, ती झोपलेली आहे, तर ते आता हसायला लागले. त्यांना हसणं म्हणजे त्यांचं रडणं जे होतं ते नकली होतं. विश्वास ठेवणारे लोकांचा अंतःकरण देव ओळखतो प्रियानो, आणि विश्वास ठेवणारे लोक त्यांनाच येशू ख्रिस्त बरोबर घेतो आणि आतमध्ये येत आहे. 54 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, मग त्याने तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. येशू ख्रिस्ताने तिच्या हाताला धरून मुली उठ म्हटलेला आहे. मोठ्याने तो बोलला, मुली उठ. आणि तात्काळ प्रियानो तिथे चमत्कार झालेला आहे की तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. आणि जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत होता ती झोपलेली आहे, ती मरण पावलेली नाही, ती झोपलेली आहे, ते त्याने सिद्ध करून दाखवलं. आता इथं मात्र आतमध्ये फक्त त्याचे 3 शिष्य, पेत्र, योहान, याकोब आणि आईवडील. विश्वासणाऱ्यांमध्येच देव अद्भुत गोष्टी करतो प्रिया. सगळ्यांसमोर नाही केलं त्याने. काही वेळेला बरेच लोक म्हणतात नाही का, देवाने असं का करावं, आणि तसं जर केलेलं आहे तर त्याने सगळ्यांसमोर आता परत एकदा करून दाखवावं. सगळ्यांसमोर डोंबऱ्याचा खेळ नाही येतो प्रियांनो. फक्त त्यांच्याच जीवनामध्ये देव कार्य करतो की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाप्रमाणे ते कृती करत आहे. माझा तिसरा मुद्दा प्रियांनो मी इथं म्हणत आहे की ज्या वेळेला आपण म्हणत आहोत की याईरने येशू ख्रिस्ताला आपल्या घरी आमंत्रण दिलेलं आहे, तर आमंत्रण दिल्यानंतर त्याच्या कानावर बातमी आलेली आहे की ती मरण पावलेली आहे. तर तो तिथंच त्याला थांबवतो असं नाही की आता जाऊ दे, मग कशाला येता तुम्ही, ती मरण पावली तर. पण येशू ख्रिस्ताच्या शब्दांवरती तो विश्वास ठेवतो, कारण त्याने जर ते बोललेलं आहे तर ते नक्की करून दाखवेल तो. आणि म्हणून त्याला घरी आल्यानंतर आपल्या घराचा संपूर्ण कारभार त्याच्या हातामध्ये तो देतो प्रियानो. याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्या बापाने आपल्या घराचा कारभार, आपले घरातले लोक त्याच्या हातामध्ये दिलेले आहेत. तुझ्या इच्छेप्रमाणे होते. तसं केल्यामुळे खरं तर येशू ख्रिस्ताला चमत्कार करता आला प्रिया. जर तो म्हणाला असता तिथे बाजारामध्येच दूरवरती की जाऊ द्या, आता ती मरण पावलेली, तर कसा कष्ट घेता, खरंच येऊ नका, जाऊ द्या, आम्ही बाकीचं उरकून घेतो. पण तसं कधी केलेलं नाही. त्याने विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्ताच्या सांगण्यावरून प्रियानो त्याने विश्वास धरून त्याला आपल्या घरी पण आणलं. घरी आणल्यानंतर संपूर्ण रीतीने परिस्थिती त्याच्या हातामध्ये दिली की जिथं त्या परिस्थितीमध्ये लोक हसत होते, लोक हसत होते की ती मेलेली नाही, ती झोपलेली आहे, असं ज्यावेळेला येशू ख्रिस्त म्हणाला, लोक हसत होते. त्या हसण्याकडे सुद्धा त्याने दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांच्या म्हणण्याकडे सुद्धा त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. पण येशू जे काय म्हणत आहे ते माझ्या कुटुंबामध्ये होऊ दे देवा. याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून सर्व कारभार याईरने, आपल्या घराचा कारभार, आपल्या घरातले लोक देऊन टाकलेले. त्याची एकुलती एक मुलगी होती प्रिया, एकुलती एक मुलगी, म्हणजे घरामध्ये तो, त्याची बायको आणि त्याची मुलगी, दुसरं कोणीच नाही, दुसरं कोणी नाही प्रिया. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे माझं कुटुंब देवा तू चालव. आता कोणाला ठेवायचंय आणि कोणाला घेऊन जायचंय. तुझी जर इच्छा असेल घेऊन जायचं तर घेऊन जा प्रभू, आणि तुझी इच्छा असेल की तिने जिवंत राहावं, तिने जिवंत राहावं, तर प्रभू तुझ्या हातामध्येच येतं.
पूर्ण घराचा कारभार आपल्या देवाच्या हातामध्ये देणं. तुम्हाला आणि मला प्रियनो आज ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. देवाची योजना काय आहे, त्या योजनेप्रमाणे 50 वचन जसं म्हटलेलं आहे, भिवू नका, विश्वास मात्र धरा, ती बरी होईल. लोक तिथंच घाबरतात प्रियानो. देवावर विश्वास ठेवण्याआधी ती इतके घाबरलेले असतात की प्रियानो परिस्थिती आता आपल्या हाताबाहेर गेलेली आहे असं म्हणून तिथंच हवालदिल होऊन जातात ते. अरे पण सर्व परिस्थिती देवाच्या हातामध्ये आहे. तो देव सगळं काही नियंत्रण करणार आहे. आणि देवाची इच्छा होती की याईरची मुलगी जिवंत व्हावी. जरी ती मरण पावली होती तर ती जिवंत व्हावी, ही त्याची इच्छा होती. तिने जिवंत व्हावं आणि जगावं, ही येशू ख्रिस्ताची देवबापाची इच्छा होती प्रिया. आणि म्हणून तिला तिथं उठवलेलं आहे. 54 वचन म्हटले की तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले, तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. मग तिला खायावयास द्यावे म्हणून त्याने आज्ञा दिली. ती उठली. ती नुसती उठली म्हणजे काय भूत म्हणून उठली नाही प्रियानो. आणि म्हणून तिथं मुद्दामून येशू ख्रिस्त म्हणते की तिला खायला द्या. आता ती काय भुकेली मरण पावली होती का? नाही. म्हणून तो म्हणाला तिला खायला द्या. नाही, जर भूत म्हणून उठली तर तिला खाण्यासाठी लागणार नाही. काही भूतांना खायला प्यायला लागत नसतं. ती खरोखर त्या शरीरामध्येच परत जिवंत झालेली आहे. हा पुरावा म्हणून येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे किंवा ती घरातल्या लोकांना सांगितले की तिला खायला द्या. आता स्वतः येशू ख्रिस्त देखील प्रियांनो ज्यावेळेला पुनरुत्थित झाला त्यावेळेला प्रियांनो तो शिष्यांबरोबर येऊन तिथं उपस्थित राहिला. खिडक्या दरवाजे बंद होते आणि शिष्यांनी त्याला खायला दिलेलं आहे प्रियांनो. म्हणजे हे प्रमाण दाखवून देत आहे की तो जिवंत त्याच शरीरामध्ये झालेला आहे आणि तो तोच आहे अजून. भूत ज्यावेळेला प्रियांनो येतात, नुसते आत्मेने जर ते उठलेले आहेत तर प्रियांनो त्यांना खायला पिणं काही लागत नाही, त्यांना ते जमणारे नाही घ्यायला. पण इथं मुद्दामून तिला म्हटले, आज्ञा दिलेली आहे. आणि मग तिला खावयास द्यायला त्याने आज्ञा केली. 56 वचन, तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली. का बरं? अजून येशू ख्रिस्ताची वधस्तंभावर जाण्याची वेळ आली नव्हती म्हणून तो म्हणाला कोणाला सांगू नका. कारण ही जर बातमी कळाली तर लोकांच्या झुंबड त्याच्या मागे येतील किंवा त्याला प्रश्नांचा भडीमार सामोरं जावं लागेल. यहुदी लोक येऊन त्याला विचारावे लागतील की असं तू कोण आहेस, तू ख्रिस्त आहेस का? आणि ताबडतोब वधस्तंभावर जाण्याची वेळ येईल प्रियानो. ती घटना अजून लांब आहे. अजून बरंच काही काम त्याला करायचं होतं म्हणून तो म्हणत आहे ही गोष्ट कोणाला सांगू नका. याईरच्या मुलीच्या दृष्टिकोनातून प्रिया 3 गोष्टी आपण बघत आहोत. पहिली गोष्ट आपण पाहिली प्रियानो की येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाण्यास त्याला लाज वाटली नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो प्रियानो की येशू ख्रिस्ताला आपल्या घरी आमंत्रण देण्यास सुद्धा तो लाजला नाही. लोक काय म्हणतील, हा सभास्थानाचा अधिकारी आणि हा एका सुताराच्या मुलाला घरी बोलवत आहे, त्याला लाज वाटली नाही. तिसरी गोष्ट आपण पाहिली प्रियानो की आपल्या घराचा संपूर्ण कारभार येशूच्या हातात, देवाच्या हातात देण्यास तो लाजला नाही. आज प्रियानो तुम्हाला आणि मला असे पिता आज आवश्यक आहेत प्रियानो. असल्या पित्यांची आवश्यकता आहे की जे खरोखर याईरसारखं प्रियानो आपलं जीवन जगतील. आपण बऱ्याच वेळेला याईरच्या मुलीला जिवंत केलं, ती मेली होती आणि येशू ख्रिस्ताने उठवलं एवढंच प्रियानो कदाचित आपण लक्ष दिले असेल. परंतु याईरचं जीवन कसं होतं, एक पिता म्हणून याईरची मुलगी आपल्या पित्याकडे कसं बघत होती हे प्रियानो तिने पाहिलेलं आहे. आज तो दृष्टिकोन तुमचा आणि माझा असणं गरजेचं आहे. आज पिता, मी मगाशी म्हटलं प्रियानो, बऱ्याच घरामध्ये ख्रिस्ती कुटुंबियांमध्ये, मी आपल्या मंडळीबद्दल बोलत नाही आहे,
परंतु समाज विखुरलेला आहे प्रियानो, कारण वेगवेगळे खोटे शिक्षक आलेले आहेत आणि कुटुंबाला प्रियानो त्यांची दाणादाण करून टाकलेली आहे, मंडळींची दाणादाण करून टाकलेली आहे. आज नको ते शिक्षण प्रियानो घरामध्ये अद्भुत रीतीने येत आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, आणि लोकांना ते फार भयंकर असं वाटत आहे. पण लक्षात घ्या प्रियानो, याजकाचं कुटुंब देखील प्रियानो उद्ध्वस्त झालेलं आहे. शमूएल बाळ त्याच्या जीवनातून जर बघितलं प्रियानो, तर एली याजक प्रियानो, त्याला सुद्धा 2 मुलं होती. पण त्या 2 मुलांचं जीवन असं काही होतं की ते प्रियानो मंदिरामध्ये देखील भ्रष्टाचार करत होते. आणि याजक म्हणून एलीने प्रियानो जे काही त्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं, बजावून सांगायला पाहिजे होतं, त्यांना त्यांचा निषेध करायला पाहिजे होता, तो तसा केला नाही. आणि म्हणून प्रियानो नंतर शमूएल बाळाला देवबापाने याजक पद दिलेलं. शमूएल हा याजक म्हणून जरी आपल्याला पाहायला मिळाला तरी देखील त्याच्या जीवनामध्ये प्रियानो पुढे जाऊन त्याची 2 मुलं सुद्धा प्रियानो तशीच वागतात. मंदिरातला भ्रष्टाचार. आणि मग प्रियानो लोक उठाव करतात आणि शमूएलला म्हणतात आम्हाला एक राजा पाहिजे. म्हणजे एली हा सुद्धा एक बाप होता, शमूएल हा सुद्धा एक बाप होता. म्हातारपणी प्रियानो त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे त्याच्या मुलाला शिक्षण द्यायला पाहिजे होतं, शिकवलं पाहिजे होतं, तसं न करता त्याने प्रियानो दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं घरच नाही तर प्रियानो संपूर्ण देश, इस्रायल देश दुसऱ्याच वाटेने चालू लागला. आज प्रत्येक आईबापाला प्रियानो ही गोष्ट समजून घेणं गरजेचं. आणि विशेष करून आज पितावार आपण म्हणत आहोत. या दिवशी स्तोत्रसंहिता प्रियानो मगाशी आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे. स्तोत्रसंहिता 78 आणि त्याचं 2च वचनं मी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 78 6 आणि 7 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. 6 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे, आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्या, त्या आपल्या मुलास कथन करण्यास त्यांनी युक्त असा व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्य विसरू नये, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात. जे काही परमेश्वराने शिकवलेलं आहे. अनुवादाच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये देखील म्हटलेलं आहे, हे इस्रायला श्रवण कर. आणि त्यामध्ये प्रियानं लिहिलेलं आहे, आपल्या मुलाबाळांना उठता बसता हे नियम शिकव, त्याच्या उजवी डावीकडे वळू नको. त्या सर्व गोष्टींबद्दल तो म्हणत आहे की पुढच्या पिढीने, स्तोत्र 78 मध्ये लिहिलेलं आहे की पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्यात. कशा जाणतील? लहान मुलांना कसं समजेल? ज्या वेळेला घरामध्ये पिता त्यांना शिकवायला सुरुवात करेल त्याच वेळेला प्रियानो ते समजायला लागेल. आणि असं करून ती मुलं सुद्धा प्रियानो मोठी झाल्यानंतर त्यांच्या मुलांना ते त्यांनी शिकवत राहावं, ही देवबापाने अपेक्षा केलेली आहे ख्रिस्ती कुटुंबामध्ये. आज तसं न झाल्यामुळे कित्येक तरुणी ख्रिस्तापासून दूर भटकत गेलेले आहेत. प्रियानो जगामध्ये प्रियानो भटकलेले आहेत. काही ख्रिस्तामध्ये आहेत म्हणतात पण खोट्या शिक्षणाच्या मागे लागलेले आहेत. कारण कुठंतरी बापाने त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं नाही. 78 आणि 6वं वचन परत एकदा वाचूया. आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या, त्या आपल्या मुलास कथन करण्यास त्यांनी उक्त व्हावे. कथन करा, त्यांना सांगा परमेश्वर कोण आहे. रोज पवित्र शास्त्र घेऊन प्रियानो बसून त्यांना नाही समजलेल्या गोष्टी समजावून सांगा. त्यांच्याबरोबर प्रार्थना करा. प्रिया देवाबद्दल काय त्यांना आत्तापासून सांगायला सुरुवात करा. आणि मग काय म्हटलेलं आहे पुढे 7वं वचन, त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्य विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात. देवावर भाव ठेवावा, त्याची कृत्य विसरू नयेत
आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात ही परमेश्वर अपेक्षा करत आहे प्रियानो. मगाशी प्रियानो आपल्यासाठी आळीपाळी म्हणून प्रियानो हे वाचण्यात आलेलं आहे. एक शेवटचं वचन प्रियानो आपण वाचूया. पहिले शमूएल आणि त्याचा दुसरा अध्याय. पहिले शमूएल त्याचा दुसरा अध्याय आणि 12 आणि 17 वचन काय म्हणते बघा प्रियानो. पहिले शमूएल त्याचा दुसरा अध्याय 12 ते 17. तिथे म्हटलेलं आहे. मगाशी मी ते एलीच्या गोष्टीबद्दल बोललेलं आहे, ते मुद्दामून आपण वाचूया. पहिले शमूएल दुसरा अध्याय 12 पासून. एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. लोकासंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती, तितके घे असे जर याजक करता यज्ञ करता त्यास म्हणाला तर तो म्हणे नाही आत्ता दे, नाही तर मी जबरीने घेईन. ते त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याव्यास वीट आला. त्यांना कधीच दापलं नाही. दापलं असेल एकदाच दोनदाच, पण ज्या प्रकारे बापाने दापायला पाहिजे होतं तो त्या प्रकारे प्रियानो ते झालेलं नाही. आणि म्हणून प्रियानो पुढच्या वचनामध्ये देखील प्रियानो तिसरा अध्याय आणि त्याच्या 11 आणि 13 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. पहिले शमूएल तिसरा अध्याय आणि 11 वचन म्हटले, परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याच्या विषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व आजपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. 13 वचन, मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपात करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असतात, त्याने त्यास आवरले नाही. त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असतात, त्याने त्यास आवरले नाही. इथे सूत्र सांगत आहे, त्या मुलाला छडी मार, तो मरणार नाही. योग्य वेळेला वळण लावणं प्रियानो हे पित्याच्या हाताचं काम आहे. आज पिता या नात्याने प्रियानो वेगवेगळी भरपूर दुसरी वचनं आहेत, पण आज आपण हे समजून घेऊ प्रियानो. याईरच्या जीवनामधून प्रियानो आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळत आहे. याईर आपल्या कुटुंबासाठी एक खरोखर मुख्य, मंदिरातलाच मुख्य होता असं नाही, तर प्रियानो त्याच्या कुटुंबासाठी देखील खरंच तो महत्त्वाचा मुख्य व्यक्ती होता. त्याच्या तडफडीमुळे, कुटुंबाची काळजीमुळे प्रियानो परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. आपलं कुटुंब, मुलगी आजारी असताना तो स्वतः येशूच्या चरणाजवळ प्रियानो तो गेलेला आहे, कुठलाही संकोच न बाळगता. येशूला आपल्या घरी आमंत्रण तो देत आहे. लोक काय म्हणतील याच्याबद्दल विचार केला नाही. नुसतं आमंत्रणच नाही, तर आपल्या घराचा संपूर्ण कारभार येशूच्या हातामध्ये दिला. देवा, तुला कोण वाटतं जिवंत राहावं, कोण वाटतं मरावं, तुझ्या इच्छेप्रमाणे होतं. आणि त्याच्या अंतःकरणाची ती तयारी बघून येशू ख्रिस्ताने त्याच्या मुलीला उठवलं, बरं केलेलं आहे. आज धन्य आहेत प्रियानो असे पिता, जर अशा रीतीने आपल्या कुटुंबाला ते चालवत आहेत. आजपर्यंत नसेल केलं प्रियानो, आज देवबापाने आपल्याला वेळ दिला. आज संध्याकाळच्या वेळेला आपल्या कुटुंबासमवेत बसून घरातली प्रार्थना, देवाची उपासना घरामध्ये त्याला घेऊन या प्रियानो. गीत गाऊन, वचन वाचून, प्रार्थना करून प्रियानो कुटुंबासमवेत वेळ घालवा पिता या नात्याने. त्याचं अनुकरण प्रियानो तुम्हाला आणि मला देवबापाने खरं तर सांगितलेलं आहे. मला खरं तर अजून बरीच वचनं यामध्ये प्रियानो वाचायची होती, परंतु आपल्याकडे वेळ नाही. तरी माझा विश्वास आहे एक शेवटचं आणखीन एक वचन प्रियानो की ज्याच्याबद्दल आपल्याला अनुकरण करण्यासाठी सांगत आहे. इफिस्करास पत्र आणि त्याचा 5वा अध्याय. इफिस्करास पत्र त्याचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचन प्रियानो आपण वाचून थांबूया. इफिस्करास पत्र त्याचा 5वा अध्याय. तिथे म्हटलंय, तर मग देवाची प्रिय मुले
या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. सर्व पित्यांना प्रियानो, आज मी आव्हान करत आहे. इफिस 5वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन काय म्हणत आहे? तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. बऱ्याच वेळेला प्रियानो, मुलाचा आणि बापाचा चेहरा जुळतो नाही का? काही लोक म्हणतात अगदी बापासारखंच दिसतो. काही जण म्हणतात अगदी ती मुलगी त्याच्या आईसारखीच दिसते. अरे मग काही दुसऱ्यासारखी दिसणार आहे का? त्याच्याच आईसारखी दिसणार, त्याच्याच बापासारखा दिसणार ना तो. नुसतं दिसायलाच नाही, वागायला सुद्धा कधी कधी प्रियानो सारखेच असतात. आणि काही लोकांना वाटतं काय अगदी बापासारखंच वागत आहे. अरे मग कोणासारखा? मग शेजाऱ्यासारखं वागणार आहे का? मला याच्यातून गंमत सांगायची प्रियानो, की जसा दिसायला आणि वागायला प्रियानो स्वभावामध्ये असतात बाप आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी, जर आपण देवाची मुले म्हणतो स्वतःला, तर देवाचं सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे का नाही? थोडं तरी त्याचा स्वभाव, त्याचं जीवन आपल्यामध्ये यायला पाहिजे का नाही? आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व कदाचित वेगळं असेल, पण देवासारखं प्रियांनो काहीतरी दिसायला पाहिजे. आणि ते दिसावं म्हणून पौल इफिसच्या मंडळीला म्हणत आहे की देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. त्याचं अनुकरण करणारे, फार सुंदर म्हटलेलं प्रियांनो. त्याचे, माझं अनुकरण करणारे व्हा असं नाही म्हटलेलं पावलाने सुद्धा. म्हणजे कुठल्या व्यक्तीचं नाही, कुठल्या पाळकाचं अनुकरण करू नका, दुसरं कुठल्या समाजातल्या लोकांचं अनुकरण करू नका. पण तो म्हणत आहे देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. अरे ख्रिस्ताला अर्पण केलं देवापणे, एक सुवास मिळावा म्हणून त्या देवाचं अनुकरण प्रिया. त्या येशू ख्रिस्ताचं अनुकरण तुम्हाला आणि मला करायचं आहे. आपण सारखे दिसतो का? लोकांनी बघितल्यावर म्हटलं पाहिजे यांच्या देवासारखा दिसतो बरं का. आपण संपूर्ण रीतीने प्रियांनो नाही होऊ शकत या भूतलावर जोपर्यंत आहे, पण ज्या वेळेला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला अगदी हुबेहूब आपण दिसणारे असू. पण आज भूतलावर जोपर्यंत जीवन जगत आहोत त्याचा अंश आपल्यामध्ये दिसला पाहिजे. अनुकरण करणारे, बाकी कोणाचं अनुकरण करू नका प्रियांनो. ख्रिस्ताचं अनुकरण बाप या नात्याने, कारण तो स्वर्गीय पिता आपला आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे मी तुम्हाला भाऊ आणि बहीण म्हणत आहे, म्हणजे तो आपल्या समान आला. मग आपण सर्वांनी एकतर येशू ख्रिस्ताचं म्हणजेच देवबापाचं आपण अनुकरण करणारे व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठा रोल मॉडेल प्रियांनो राहायला पाहिजे. देवबाप करो तुम्हा सर्व जे पिता आहेत त्यांना आजच्या दिवशी विशेष आशीर्वाद दो. आणि या वचनाद्वारे देखील प्रियांनो दर दिवशी आपल्या कुटुंबाला चालवणारे, त्यांचं मार्गदर्शन करणारे, याईरप्रमाणे स्वतःला येशूच्या चरणाजवळ घेऊन जाणारे, याईरप्रमाणे प्रियांनो येशू ख्रिस्ताला घरी आमंत्रण देणारे. आणि नुसतंच घरी आमंत्रण नाही तर याईरप्रमाणे प्रियांनो आपण आपल्या सर्व कुटुंबाचं व्यवस्था, त्या प्रत्येकाचं जीवन त्याच्या हातात सोपवून द्यायचं. देवा तुझ्या इच्छेप्रमाणे माझं कुटुंब चालू, असं समर्पण करणारे याईरसारखे प्रियांनो आपण पिता व्हावे, हीच आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. होय प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझ्या या वचनांसाठी आभार मानत आहोत. सुंदर हे वचन प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू लागू करू दिलंस. आम्हाला ऐकण्यासाठी सुंदर संधी लागू दिलीस. ज्या ज्या प्रियजनांनी प्रभू आज हे वचन ऐकलेलं आहे, जरी प्रभू परमेश्वरा लॉकडाऊन आहे, आम्हाला एकत्र येऊ शकलो नाही, परंतु विश्वास आहे प्रत्येकाची प्रतिक्रिया आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी तुला दिलेली आहे. आज जर कुणी आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांनी खरोखर विश्वास ठेवून प्रभू त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी निश्चय केलेला आहे, आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं समर्पण करण्याचं ठरवलेलं आहे, अशा सर्व पित्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. त्यांना अनुकरण करणारे खरोखर प्रभू परमेश्वरा त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबियांवर देखील प्रभू आशीर्वाद असू दे. कारण जसा पिता करणार आहे तसे घरातली मुलं मुली करणार आहेत. आणि म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत की त्या प्रत्येक पित्याला तुझं अनुकरण करण्यास प्रभू तू शिकव.
तुझ्या वचनाप्रमाणे अनुकरण करण्यास तू शिकव प्रभू, आणि त्यांचं जीवन तू आशीर्वादाचं कर. आज कित्येक प्रभू परमेश्वर खरोखर पिता आहेत की प्रभू परमेश्वर जगिक मोहपाशामध्ये अडकलेले आहेत, आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. कदाचित प्रभू ते तुझ्यापासून दूर देखील असतील. आज आम्हाला माहीत नाही, या भक्तीमध्ये देखील प्रभू कित्येक लोक, कित्येक पिता खरोखर स्वतःला घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन समवेत बसलेले आहेत. आज त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू जे बसलू शकले नाहीत, ज्यांनी आज वेळ दिला नाही, इतरच गोष्टींना प्राधान्य दिलेलं असेल, प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा दे, शहाणपण दे. आणि जे देत आहेत वेळ प्रभू, जे तुझ्या वचनाप्रमाणे अनुकरण करण्यात आहे, त्यांना देखील सहाय्य कर. तुझ्या परिपक्वतेमध्ये प्रभू परमेश्वर ते वाढतील असं तू होऊ दे. आणि सर्व प्रभू जबाबदारी जी त्यांच्या खांद्यावर आहे ती पार पाडण्यास त्यांना धैर्य, शक्ती तुझ्याकडून मिळू दे. तुझ्याकडे त्यांनी मागावं, स्वतःला समर्पण करावं आणि कुटुंबाचं देखील दर दिवशी अर्पण करावं म्हणून त्यांना तू सहाय्य कर. ये प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. पुन्हा एकदा सर्व पिता आणि त्यांच्या प्रभू परमेश्वर कुटुंबियांना तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागते म्हणतो आहे. हां, प्रभूने शिकवलेली प्रियाला आपण प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आपण आशीर्वाद मागूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून आज जे पिता आहेत त्यांच्यावर आज आणि सदा सर्व काळ. काल, आज, सर्व काळ येशू सारखा. सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. यावेळेला सगळ्यांचे मी आभार मानत आहे आणि विशेष करून पुन्हा एकदा आपली भेट प्रियानो, लहान मुलांसाठी संडे स्कूलला संध्याकाळी 6 वाजता, बुधवारच्या दिवशी प्रियानो, आणि आपण 7 वाजता भेटूया. आणि स्त्रियांची प्रियानो 6 वाजता शुक्रवारी राहणार आहे. निश्चितच पुढच्या रविवारी देखील प्रभूची इच्छा असेल तर भेटूया. आता आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबियाच्या वतीने जेवढे पिता आहेत त्यांना आम्ही सर्वजण म्हणत आहोत हॅपी फादर्स डे. देवबाप सर्व पित्यांना आशीर्वाद दो, सुखी ठेव, सुरक्षित ठेव आणि समाधानी ठेव आणि जबाबदारीने पार पाडण्यास मदत करो, हीच प्रार्थना आम्ही करतो. धन्यवाद. थँक्यू.